आणि आता थेट जाऊयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण बोलतायत। अस्वस्थ अजितदादांची कालची जी कर्जतला जे शिबिर झालं अजितदादा मित्रमंडळाचं, त्याच्यामध्ये अजितदादांची अस्वस्थता दिसून आलेली आहे। सरळ आणि स्पष्ट खरं बोलणाऱ्या अजितदादांना खोटं बोल पण रेटून बोल हे बोलता येत नाही आणि ते किती कठीण जातं हे आपण सगळ्यांना मीडियाने आपण काल दाखवून दिलेलं आहे। तर काल जे झालं ती मला असं वाटतं लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीची रंगीत तालीम असावी किंवा रिहर्सल असावं असं वाटतंय, कारण भाजपचं प्रेशर आता वाढत चाललेलं आहे। ती अजितदादांनी ह्या सगळ्यावरती बोललं पाहिजे आणि म्हणून काल अजितदादा त्या शिबिरामध्ये जे बोलले ते भाजपच्या सांगण्यावरूनच बोललेले आहेत, कारण हे ट्रिपल इंजिन सरकार असूनसुद्धा सध्या महाराष्ट्र ज्या प्रकारे अस्वस्थ झालेला आहे, म्हणजे एकतर मराठा आरक्षण असेल किंवा भुजबळ साहेबांची विधानं असतील किंवा आपण बघितले की हे मतभेद खूप वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यानंतरच अवकाळी पाऊस गारपीट याने अस्वस्थ झाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रात म्हणजे मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, पण शेतकऱ्यांची मदत करणं किंवा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हे सगळं इतकं जटिल बनत चाललेलं आहे की त्यातनं अजितदादांची अस्वस्थता आणखीन जाणवते आहे। आधी खोके सरकार म्हणून शिंदे सरकारला शिंद्यांच्या ग्रुपला घेण्यात आलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही लोकांना पक्षामध्ये घेण्यात आलं। हे सगळं कशासाठी? कारण पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव, पक्षाचं अध्यक्षपद ह्याच्यावरतीच अजितदादांनी दावा केलेला आहे। आणि मला असं वाटतं की मला या ठिकाणी राज ठाकरेंचं उदाहरण द्यावं असं वाटतं की अजितदादांना जर खरोखरच वेगळं काही करायचं असेल तर अजितदादाने स्वतःचा पक्ष स्थापन करावा। जसा राज ठाकरेंनी मनसे हा शब्द पक्ष स्वतःचा स्थापन केला, स्वतःची पक्षाची निशाणी, स्वतःच्या पक्षाचा झेंडा, हे सगळं करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं। तसं अजितदादा अत्यंत आक्रमक आहेत, अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत। मग ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, ज्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, त्या पक्षावरती अशा प्रकारे ताबा घेण्याचा प्रयत्न करणं हा खरोखरच अशोभनीय आहे आणि ही अस्वस्थता अजितदादांमध्ये आपल्याला काल बघायला मिळालेली आहे। कालच्या शिबिरातली एक नेत्यांची भाषणं बघितली तर त्याच्यातनंही आपल्याला कळतं की त्यांना प्राउंटिंग करायचा प्रयत्न मागून होत होता, पण अजितदादा म्हणत होते थांबा रे बाबा मला बोलू द्या। तर हे सगळं जे आहे ते मला एक आठवण करून द्यायची की ईडीच्या धाडी टाकल्यानंतर आणि इन्कम टॅक्सच्या धाडी आणि ईडीचे जे प्रकार झाले त्याच्यानंतर ही अस्वस्थता वाढलेली आहे आणि अजितदादा पुढे कुठला पर्याय शिल्लक राहिला नव्हता। ज्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी मोस्ट करप्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला आणि नंतर 2-4 दिवसातच आपल्याला हे सगळं बघायला मिळालं की अनेक लोक तिकडे गेलेले आपल्याला दिसले। त्यामुळे अजितदादा आज जे काही अस्वस्थ आहेत त्याची कारणं आम्हाला तरी निश्चितच ती वाटत आहेत आणि अजितदादांनी कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला की विचार आणि विचारधारा जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। तर विचार सोडलेले लोक म्हणजे ज्यांना स्वतःचा जो विचार होता तो सोडून जे तिकडे भाजपकडे गेले, कारण भाजपकडे कोणाचेही विचार चालत नाही आहेत, जे आम्ही बोलू, जो आम्ही बनवतोच कायदा आणि तसंच वागलं पाहिजे आणि त्याच्याखाली अजितदादांची जी घुसमट होते ती आपल्याला त्यातनं दिसून आली। फक्त मला असं वाटतं या ठिकाणी त्यांनी जे पवारसाहेबांवरती जे आरोप केले की पवारसाहेबांना भाजपबरोबर जायला त्यांची संमती होती, तर मलाही सांगावंसं वाटतं की जे प्रसंग अजितदादांनी सांगितलेले त्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा आहोत। फक्त अजितदादाच नव्हते की लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस पवारसाहेबांनी जो राजीनामा दिला त्याच्यामध्ये काहीतरी कार्यकर्त्यांना सांगून अशा प्रकारचा प्रसंग घडवून आणला असं जे अजितदादा सांगायचा प्रयत्न करतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे। त्या दिवशी शरद पवार साहेबांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या ज्या भावना होत्या त्या तुमच्या कॅमेऱ्यांनी टिपलेल्या आहेत आणि त्या खऱ्या होत्या। त्याच्यामध्ये जर अजितदादा सांगत असेल की हे सगळं नाटक केलेलं आहे किंवा अशा प्रकारची अस्वस्थता नव्हती किंवा हे पवार साहेबांनी घडून आणलं, तर हा अक्षरशः
खोटं बोलतायत अजितदादा असं सांगावंसं वाटतंय. आणि दुसरं म्हणजे अजितदादांनी सांगितलं की म्हणजे ही जी अस्वस्थता अजितदादांची आहे ही कशामुळे आहे, तर ईडीमुळे आहे, आणखीन त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या ज्या धाडी टाकल्या होत्या त्याच्यामुळे आहे. नंतर मला त्यांना एक सांगावंसं वाटतं की आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. तर आता तू जर काय तुझं घर स्वतःहून निवडलेलं आहे तर तिथे कितीही वाईट असलं तरी तुला आता तिथेच राहावं लागणार आहे. आणि तिथली अस्वस्थता न दाखवता आणि आपल्या माहेरच्या लोकांना म्हणजे आपला वडील असतील, आपली आई असेल किंवा आपल्या भाऊ बहीण कोण असेल ह्यांना सगळ्यांना नावं ठेवण्यापेक्षा जा दिल्या घरी तू सुखी राहा असं मला सांगावंसं वाटते त्यांना. आणि त्यांनी जे काय संघर्ष यात्रेवरती जी टीका केली आहे, कालच मी रात्री 2 वाजता संघर्ष यात्रेत 3 दिवस सहभाग घेऊन आले. तर रोहित पवार हे लोकांच्या युवकांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतायत. आणि महाराष्ट्रात एक असा नेता उदयाला आलेला आहे की जो ह्या संघर्ष यात्रेच्या रूपातनं युवकांचे, बेरोजगार तरुणांचे प्रश्न काय आहेत, म्हणजे जे काय MPSC आणि UPSC